अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 अंकापैकी एक अंक निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला अंक म्हणजे 222 हे निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूया. स्वामी सांगतात, बाळा, एका जागी तू शांत बस, डोळे मीट आणि आमचा आवाज मनापासून ऐक. तू जे आज अनुभव घेत आहे, जे प्रश्न तुझ्या मनात आहे, जी भीती, जी काळजी, तुझे अश्रू तू एकट्याने टाळलेले आहे, ते सगळे आम्ही पाहिलेले आहोत. आज आम्ही तुला एक गोष्ट सांगत आहेत की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्याचे घडणार आहे. फक्त आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. बाळा, तू खूप काळ वाट पाहिलं आहे, तू खूप संयम ठेवला आहे. खूप वेळा तुला वाटलं की चुकीचं आहे का, माझ्याच आयुष्यात असे नेहमी का होत असते, इतराचे मार्ग मोकळे आणि माझेच अडथळ्याने भरलेले का आहेत. पण लक्षात ठेव, ज्याच्यावर देव विशेष कृपा करतो त्याच्या जीवनात आधी परीक्षा घेतल्या जातात. हिरा बनायचं असेल तर दगडाला घाव सहन करावेच लागतो. सोने व्हायचे असेल तर आगीत जावेच लागते. बाळा, तुला जे आढळलेले दिसत आहे खरं तर ते तुझे संरक्षण आहे. आज काही गोष्टी तुला मिळाल्या नाहीत, काही नाती तुटली, काही निसटल्या, पण बाळा तुला हे कळत नाही की आम्ही तुला चुकीच्या गोष्टीपासून वाचवले आहे. तुला जे मिळालं नाही ते पुढे तुला धन्यवाद स्वामी म्हणायला लावणार आहेत. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आम्ही जवळ येतो. लोक तुमची किंमत तेव्हाच ओळखतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते, पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा आम्ही तुम्हाला सर्वात जवळून सांभाळतो. तुमच्या अश्रूमध्ये आम्ही असतो, तुमच्या शांततेत आम्ही असतो, तुमच्या थकलेल्या श्वासातही आम्हीच असतो. तुम्ही एकटे कधीच नव्हता, फक्त तुला ते कधी दिसले. आमचा प्लॅन तुझ्या कल्पनेपेक्षाही खूप मोठा आहे. तुम्ही लहान विचार करता, तुम्ही सध्याचा विचार करता, पण आम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचा विचार करतो. तुम्ही फक्त आजचे दिवस बघता, पण आम्ही तुमचे उद्याचे सुखी बघतो. म्हणूनच तुला जे आज कठीण वाटत आहे ते पुढे तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी देणगी ठरणार आहे. फक्त तू एक गोष्ट कर, विश्वास ठेव. आम्ही तुला आत्ताच काही सांगू शकत नाही, पण आम्ही आता तुला फक्त एवढंच सांगतो की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्याचे घडणार आहे. तुझे काम फक्त हेच आहे की तू चिंता सोड, भीती सोड, तुलना सोड आणि फक्त विश्वास ठेव, संयम ठेव आणि नेहमी सकारात्मक विचार करत राहा. कारण तुझे नशीब बदलण्याची वेळ जवळच येत आहे. आज जे लोक तुझ्यावर हसले, आज जे तुला कमी लेखले आहे, तेच लोक उद्या तुझ्या यशाकडे बघून शांत होतील. बाळा, तुझी वेळ येत आहे, हळू पण निश्चित. बाळा, तू वरून मजबूत जरी दिसत असला तरी आम्हाला माहीत आहे आतून तुम्ही किती थकले आहात. ते लोकांना वाटलं की तुम्ही सगळे सहज हाताळता, पण आम्ही जाणतो रात्री उशीवर डोके ठेवल्यावर तुझ्या मनात किती प्रश्न उसळतात आणि तेव्हा तू हळूच आम्हाला विचारतोस की स्वामी, मी सुखी कधी होणार. तुझे मन खूप बोलत असते, तू सगळ्यांना उत्तर दिले, पण स्वतःच्या वेदनावर तू कधीच आवाज उठवला नाहीस. तुझे हे मोह आम्हाला आवडले, पण जे स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवत नाही त्यांना आम्ही स्वतः सिद्ध करतो. बाळा, आज तू शांत आहेस, पण मी शांतता तुझ्या आयुष्यात मोठे वादळ
आणणार आहे, यशाचे, सन्मानाचे, समाधानाचे आणि आत्मविश्वासाचे. त्यामुळे तू असे शांत राहा, संयम ठेव, सगळं काही चांगलंच होणार. आणि बाळा, तू काळजी करू नको, ही तुझी आई नेहमी तुझ्या सोबत आहे आणि जे आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला आम्ही कधीही अर्ध्यावर सोडत नाही. त्यामुळे तुझ्या मनात हे वाक्य तू कोरून ठेव की जे काही घडणार आहे ते माझ्या भल्याचे घडणार आहेत आणि शांतपणे असेच पुढे चालत राहा. तुझ्या प्रत्येक पावलासोबत तुझी ही स्वामी आई आहे, काळजी करू नको. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आता ज्यांनी 2 नंबरचा अंक म्हणजे 777 निवडले आहे त्यांना स्वामी काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, काही लोक तुझ्यापासून दूर गेले कारण त्याची भूमिका आता संपलेली आहे. सगळेच लोक आयुष्यभराची सोबती नसतात. काही लोक फक्त तुम्हाला शिकवायला येतात, तर काही लोक तुम्हाला मजबूत करायला येतात आणि काही लोक तुम्हाला सोडून जाण्यासाठी येतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःला शोधू शकाल. बाळा, जे निघून गेले त्याच्यासाठी तू दुःखी होऊ नकोस, कारण आम्ही जे ठेवतो ते खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच असतात. बाळा, कधी कधी तुला वाटतं मी चांगलं केलो तरी माझ्याबरोबरच वाईट का झाले, पण लक्षात ठेव, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक संयमाचा आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचा हिशोब तुमच्याकडे आहे. उशिरा देतो पण नकार देत नाही. बाळा, तुझी परीक्षा ही आता शेवटच्या टप्प्यात आहे. तुला जे आज सर्वात जड वाटत आहे ते संकट आता तुझ्या शेवटचा धडा आहे. या टप्प्यावर अनेक लोक हार मानतात, पण तुम्ही वेगळे आहात, कारण तुम्ही आजही आमच्याकडे बघून म्हणता, जे काही घडेल ते माझ्या स्वामीच्या इच्छेनेच घडेल, ते माझ्या भल्याचे घडणार. तुझा हाच विश्वास तुला सर्वापासून वेगळा करतो, तुला आमच्यात आणखीन जवळ आणतो, तुला तुझ्या पुढच्या दारात घेऊन जातो. लवकरच तू तुझ्या स्वतःला ओळखणार नाहीत. बाळा, आज एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, मी इतके सहन केलो होतो, मी इतका मजबूत होतो. दिवस तुझ्या कल्पनेपेक्षा जवळ आहे. तुझी किंमत वाढत आहे, तुझे भविष्य आकार घेत आहे, तुझा आत्मा जागा होत आहे. बाळा, आमचा हात नेहमी तुझ्या डोक्यावर आहे. घाबरू नकोस, धावपळ करू नकोस, तुला कोणाशीही स्पर्धा करायची गरज नाही. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी वेळ ठरलेली आहे आणि तोपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत. तोपर्यंत काही चुकीचे तुझ्यासोबत घडणार नाही. आमची साथ त्याच्यासोबत असते जे नेहमी चांगले कर्म करतात, सत्याच्या मार्गावर चालतात. त्यामुळे असे तू तुझे चांगले कर्म करत राहा, नेहमी सत्याच्या चांगल्या मार्गावर चालत राहा. आमची साथ तुझ्यासोबत कायमच राहील. बाळा, आज झोपण्याआधी मनातून तू फक्त एकदाच म्हण, स्वामी, मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, आणि मग सगळं आमच्यावर सोपवून तू शांतपणे झोपी जा. कारण तुझा हाच विश्वास तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणार आहे. अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या आयुष्यात शक्य होणार आहे. काळजी करू नकोस, फक्त तुझं स्वतःवर आणि आमच्यावर तू पूर्ण विश्वास ठेव. जे काही घडणार ते सर्व तुझ्या भल्याचे घडणार. तू निश्चिंत राहा. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस, तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुझ्या एका शेअरमुळे कोणाच्यावर तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्यात नवीन दिशा मिळेल, तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद
नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांचे आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर बरसत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.